भाजपा नेता का वायरल भाषण। कोल्हापुर के बीजेपी के एक युवा कार्यकर्ता का जोरदार भाषण वायरल हो रहा है। कोल्हापुर दक्षिण विधानसभा क्षेत्र में राजनीतिक माहौल गर्मा गया है। ऐसे में बीजेपी की बैठक में एक युवा कार्यकर्ता द्वारा दिया गया भाषण वायरल हो रहा है। इस युवक का नाम पवन है और उसने आखिर क्या कहा, आइए देखते हैं। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि तसेच या ठिकाणी जमलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा सर्वप्रथम नमस्कार। 2024 ची विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे। सर्वत्र याच विधानसभेचं बिगुल माजले, पण आता कोणत्याही थापांना बळी न पडता, कोणत्याही अपवादांना बळी न पडता आपण कोणाला मत करायचं हे ठरलंय। कारण दक्षिणचं वारं आता फिरलंय, आज जर पाहायला गेलं तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की अरे खरंच कोल्हापूरचा सर्वांगीण विकास झाला का? तर याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं द्यावं लागेल। कारण आज जर आपण झालेली कोल्हापूरची दुरावस्था पाहायला गेलो तर आज आपण कोल्हापूरच्या रस्त्यांवर गेलो तर खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यामध्ये खड्डे आहेत हे आज आमचं आम्हाला समजत नाही। गेली 15 वर्ष महानगरपालिकेवर यांची सत्ता असून सुद्धा रस्त्याकडेचे कचऱ्याचे ढीग हे दिवसोंदिवस वाढतच चालले आहेत। मोकाट फिरणारे कुत्रे रोज एकाचा चावा घेत आहेत। थोडासा पाऊस झाला की नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन रस्तेच गायब होत आहेत आणि यासारख्या समस्यांना जर आळा घालायचा असेल यासारख्या प्रश्नांना जर आळा घालायचा असेल तर या विधानसभेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय अमल महाडिक साहेबांना विजय करून द्यावा लागेल। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार ऋतुराज दादांनी याच आमच्या गावच्या तरुणांना एक वचन दिलं होतं की गावातील जास्तीत जास्त तरुणांना नोकऱ्या देईन, जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देईन। पण आज खऱ्या अर्थाने किती तरुणांना रोजगार आणि किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या हे पाहणं गरजेचं आहे। आज आपला हा दक्षिणचा मतदारसंघ 3 MIDC ना जोडून आहे। त्यामध्ये मग कागलची 5 स्टार MIDC असेल, शिरोली MIDC असेल, गोकुळ शिरगाव MIDC असेल। यामध्ये किती नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न हे आमदार साहेबांनी केला आज पाहणं गरजेचं आहे। झालेलं ते काल परवाचं विशालगडचं अतिक्रमणचं प्रकरण, काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या शिवभक्तांवर अतिरेक्याचा आरोप केला, पण खरंच ते शिवभक्त अतिरेकी आहेत का? म्हणजे तुम्ही दुसऱ्या धर्माची मतं मिळवण्यासाठी आमच्या शिवभक्तांवर अतिरेक्याचा आरोप करूच कशा शकता? ह्याच खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे। कोल्हापूरमध्ये होणारं दंगलीचं प्रकरण, लव जिहाद प्रकरण हे थांबवण्यासाठी आज खऱ्या अर्थानं किती प्रयत्न केलं हे पाहणं गरजेचं आहे। कारण या तुमच्या सत्ता या फक्त नावापुरत्याच राहिल्या का हा प्रश्न पुन्हा एकदा माझ्या समोर निर्माण होतो। आणि म्हणूनच पुन्हा एकदा या प्रश्नांना आणि या समस्यांना जर आज आळा घालायचा असेल तर येत्या विधानसभेला कमळ या चिन्हासमोरील बटनच दाबावं लागेल। मित्रहो, आज जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने सूर्य उगवायला लागल्या की आपण त्याला नमस्कार करतो, पण तो सूर्य ज्यावेळी मावळायला लागतो ते आपण त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहत नाही। या पाठीमागचं कारणच की ज्यावेळी सूर्य मावळत असतो त्यावेळी तो अंधकारामध्ये बुडत असतो आणि ज्यावेळी सूर्य उगवत असतो त्यावेळी तो अंधकाराला छेदून बाहेर येत असतो। असंच आपल्या आयुष्यातील अनेक संकटांना छेदून बाहेर पडलेलं नेतृत्व, कर्तृत्व आणि सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय अमल महाडिक साहेब। काही माणसं स्वप्नात रमतात, काही माणसं संकटांशी सामना करतात, पण यशस्वी तेच होतात जे प्रयत्न आणि हिमतीच्या जोरावर आपली स्वप्ने सत्यात उतरवतात। याच काव्यपंथींवर विश्वास ठेवून सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय अमल महाडिक साहेब। मित्रहो, हातामध्ये सत्ता नसताना सुद्धा कोल्हापूरची विकास कामे त्यांच्याकडून कधी थांबली नाहीत आणि थांबणारी अनेक विकास कामे ही महाडिक साहेबांनी केलीत। मग त्यामध्ये त्यांनी कोणताही भाग पाहिला नाही, कोणताही गाव पाहिला नाही, कोणतीही जात पाहिली नाही का कोणताही धर्म पाहिला नाही। सर्वांना न्याय, विकास आणि पाठिंबा देण्याचं काम हे आदरणीय अमल महाडिक साहेबांनी केलं। आज कोणाला सांगावं लागत नाही अमल महाडिक साहेब कोण आहेत, आज कोणाला बोलावं लागत नाही भाजपच्या सरकारनं काय केलं। कारण ज्यावेळी अमल महाडिक साहेबांची गाडी ज्या गावामध्ये जाते त्यावेळी त्या गावातलं बारकं पोरगं सुद्धा धावत जाऊन आपल्या आजीला सांगतं की आजी ज्या भाजप सरकारमुळे तुला ST चा प्रवास मोफत झाला त्या भाजप सरकारचे उमेदवार आदरणीय अमल महाडिक साहेब आज आपल्या गावामध्ये आलेत। ते पोरगं तसंच उठतं, धावत आपल्या आईकडे जातं, आईला सांगतं की आई ज्या भाजप सरकारमुळे तुला महिन्याला 1500 रुपये मिळतात आणि त्यामध्ये सुद्धा आता वाढ होणार आहे आणि त्यामुळे आपल्या घर खर्चाला हातभार लागतो। त्या भाजपचे उमेदवार आदरणीय अमल महाडिक साहेब आज आपल्या गावामध्ये आले आहेत। ते पोरगं तसंच उठतं, धावत आपल्या शेतकरी बापाकडे जातं, शेतकरी बापाला सांगतं की बाबा आपल्या शेतातील विहिरीवरील वीज पंपांची वीज ज्यांच्यामुळे माफ झाली त्या भाजप सरकारमुळे माफ झाली, त्या भाजपचे उमेदवार आदरणीय अमल महाडिक साहेब आपल्या
आपल्या गावामध्ये आले आहेत. यावरून अमल माडिक साहेबांची ताकद आणि आपल्या महायुतीची शक्ती दिसून येते. ना नावासाठी ना मोठेपणासाठी, ना नावासाठी ना मोठेपणासाठी अमल माडिक साहेबांचा जीव जुडतो. तो फक्त आणि फक्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी, तो फक्त आणि फक्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी. आता शेवटी जाता जाता इतकंच सांगेन, येत्या 20 तारखेला दाखवूनच देऊया की दक्षिणचं वारं आता फिरलंय. आता कोणा ऐऱ्या गैऱ्याचं नाही, तर भाजपचं सरकार या दक्षिणच्या मतदारसंघात येणार आहे. आणि म्हणूनच मतदान पेटीवरील क्रमांक 1 चे उमेदवार आदरणीय अमल माडिक साहेब यांचं निवडणूक चिन्ह कमळे असून कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. आणि आता शेवटी जाता जाता सर्वांनी मोठ्यानं बोलायचं आहे. माननीय अमल माडिक साहेबांचा, लाडकी बहीण जरा आवाज येत नाही जोरात, माननीय अमल माडिक साहेबांचा. धन्यवाद. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें. धन्यवाद.